राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदि मालाकमण्डलधर पद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले, डमरू त्रिशूले तस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे, तमात्रिवरदं षड्भुजयुक्तम्, अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा, लागतसे सिद्धाचिये चरणा, विनवितसे कर जोडो निजाणा, भक्तिभावे करोनिया। जय जयाजी सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, अज्ञान तिमिर नाशोनी, ज्योति स्वरूप तुची होशी। अविद्या माया सागरी, बुडालो होतो महापुरी, तव कृपा झाल्यावरी तारले, माते स्वामिया तू आदाविला निजपंथ। तुझणे जोडे परमार्थ, विश्वपालक गुरुनाथ तुझी होशी स्वामिया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ब्रह्मरक्षसाचा स्वामी महाराजांनी उद्धार केलेला आहे. भस्माचं महात्म्य सांगितलं, त्रिविक्रम भारतीचं समाधान केलं, गाणगापुराची ख्याती सर्वत्र पसरली, चहू बाजूंनी लोकांची गर्दी येऊ लागली, लोक येऊ लागले. अशा वेळेला एक घटना घडली, हे सिद्ध सांगतात. याही घटनेमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, कुठेही आपली काही न्यूनता लक्षात घेऊ नये.
जीवाच्या उद्धाराचा मार्गही भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, कर्मानी बंधीन मनुष्य लोके. गीतेमध्ये जो संदेश आहे त्याप्रमाणेच आहे की प्रत्येक जीव हा कर्मांनीच बांधलेला आहे या सृष्टीमधला. आणि त्यामुळे जे काही घडतंय ते आपल्या कर्माचंच फळ आहे, चांगल्या आणि वाईट. हेही लक्षात घ्यायचं आहे. त्याचं दुःख, त्याचं चिंतन करण्यापेक्षा उद्धरते आत्मानाम हा जो भगवंताचा संदेश आहे इकडे मात्र पाहायला पाहिजे. माहूर गाव आहे. गोपीनाथ नावाचा एक धनिक तिथे राहतोय, श्रीमंत आहे. त्यांची मुलं जगत नव्हती. दत्तोपासक आहे. भगवान दत्तात्रयांच्या कृपेने त्याला एक अपत्य झालं. त्याचं नावही त्यांनी दत्त असंच ठेवलेलं आहे. तोही सर्वांचा लाडका आहे. सगळे आनंदात आहेत. 5व्या वर्षी मुंज झाली. आता इथे कोडं वाटेल की 8व्या वर्षी मुंज करतात ब्राह्मणाच्या मुलाची का 5व्या वर्षी. दिलेलं आहे वर्णाला, प्रत्येक वर्णाने 8व्या वर्षी कधी, 9व्या वर्षी कधी, 11व्या वर्षी कोणाची, हे सांगितलेलं आहे. मग 5वं वर्ष आलं कुठे. तर एक वेळ अशी असते आणि होते, उतार वयात अपत्य झाली आणि तो मुलगा किंवा अपत्य जर वैदिक कार्यासाठी आपण समर्पित करणार असू तर त्याची मुंज 5व्या वर्षीही करायला एका ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्या आधारानेच या 5व्या वर्षाच्या मुलाची मुंज केलेली आहे. 12व्या वर्षी त्यावेळच्या प्रथेप्रमाणे विवाह झाला. पत्नी ही सत्वगुणी मिळालेली आहे. तिचं नाव सावित्री आहे. दत्ताला काही दिवसांनी दुर्धर व्याधी झाली. अनेक उपाय केले. कफ वाढला, बोलता येईना, शरीराला दुर्गंधी येत होती. पुष्कळ पाहिलं, ग्रहशांती झाली, सुगंधी द्रव्य बघावी, देवतार्जन झालं, काही कमी नाही. परंतु मुलाच्या प्रकृतीमध्ये फरक पडेल. त्या मुलीचे पण बायकोचे पण त्याचा हाल होत असत. मृत्युंजय मंत्र सुद्धा म्हणून घेतलेला आहे. माहिती म्हणून सांगतोय. परंपरेमध्ये एक मृत्युंजय मंत्र म्हणजे काय, तर मृत्युंजयाय रुद्राय ने ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा म्हटला जातो. परंपरेने म्हटला जातो. पण कोणासाठी त्याला फरक आहे. जे जीव अडकलेले, ज्या जीवाला सुटका होत नाही, अशांसाठी खरं ते म्हणायला हरकत नाही. कारण त्याचा अर्थ असा आहे, हे त्र्यंबका म्हणजे महादेवा, ह्या जीवाला काकडीचा वेलापासून जशी काकडी वेगळी केली जाते तशी या देहापासून या जीवाला वेगळं कर. आणि आम्ही तो मृत्युंजय मंत्र म्हणून म्हणतो. मी विचारून पाहिले बरं का. तुम्ही विचारायला हरकत नाही, गुरुजींना का करता मग तुम्ही. आम्ही कोणासाठी सांगतोय की तो मृत्यू इथे आत्ता तरी टाळला जावा. मग करायला कशाला सांगता. हे परंपरेने आहे.
पण त्या ठिकाणी दुसराही दिलेला आहे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. हा मंत्र दिलेला आहे. हा मंत्र मात्र तिथे उपकारक ठरायची शक्यता अधिक असते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सद्गुरू आणि भगवंत यांची कृपा आशीर्वाद हे सर्वांवर सारखे असतात. कोणाची पार्सिलिटी नसते. असते त्याच्याकडे सुद्धा माणसासारखी पार्सिलिटी, पण कोणाकडे? जे मदभक्त असतात त्यांनी म्हटलेले त्यांच्यासाठी. पण सगळ्यांवर तो कृपासारखी करतो, सगळ्यांवर. मग का हो आम्हाला त्याचा अनुभव येत नाही? याचं कारण एकच आहे, की जरी सगळ्यांना एक विषय वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असते, ते एकच विषय सगळ्या मुलांना शिकवत असले तरी सगळीच मुलं पहिली येतात का? येत नाही. का नाही येत? तर प्रत्येकाने जरी विचार चिंतन सारखं ऐकलेलं असलं तरी सुद्धा त्याला मात्र सगळ्यांचंच हे सारखं झालेलं नसतं. प्रत्येकाचं दैव आणि प्रारब्ध वेगवेगळं असतं आणि म्हणून त्याची फलोन्मुखता सगळ्यांना सारखी येत नाही. तसं यांनी केलंय सगळं, परंतु फलोन्मुखता नाही. काय करावं? शेवटी स्वामींची कीर्ती तिने ऐकली. तेव्हा आई वडील सासू सासरे यांची मनधरणी करून परवानगी मागितली आणि हा दुर्धार असलेला पतीला आपल्या गाडीवरती ठेवून, ओढणारी गाडी का चौघं, कारण प्रश्न विचारले गेले म्हणून सांगतोय, का कोणती गाडी हे काही मला माहिती नाही आहे, पण गाडी तर नाही तर गाडीवर ठेवून ती ओढत ओढत ती गाडी घेऊन चाललेली आहे, आलेली आहे गाणगापुरात. पतीची सेवा करायची आहे. गुरु महाराजांच्या कृपेने पतीची तब्येत बरी होईल हा विश्वास आहे. गाणगापूर गावामध्ये आली. स्वामींनी चौकशी केली. स्वामी संगमावर होते. निघाली. गाणगापूरच्या वेशीच्या बाहेर पडली आणि ती घेऊन पतीला जात असताना वाटेमध्येच त्या पतीचं देहावसन झालं. दुःख करते. गावात तर ओळखीचं नाही कोणीच. शोक करते गाव परक्याचं. शेवटी काही स्त्रिया आल्या. त्यांनीही पुष्कळ सांत्वन तिचं केलं. आठवणींनी रडू येत होतं. पतीला बरे वाटावं म्हणून ती सासू सासऱ्यांपासून दूर घेऊन आली आणि आता तिला वाटायला लागलं मी किती पातकी आहे. रुदन करतीये. तिला शोकातून बाहेर पडणं कठीण झालं. आता काय करावं? तेवढ्यामध्ये एक तपस्वी तिथे आलेले आहेत आणि ते तपस्वी तिथे येऊन तिला नाना प्रकारांनी उपदेश करू लागलेले. बाई, शोक करू नकोस. कर्माचं फळ अटळ असतं. नशिबात असतं तेच घडतं. पृथ्वीवर कोणीही वाचला नाही. परमेश्वर म्हणजे तुझा म्हणतेस, पण तुझा जन्म कुठे त्याचा कुठे? पाण्यामध्ये 2 लाकडं येतात. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हे सर्व ग्रंथांमध्ये आलेलं आहे. काव्यात ते पुढे आलं, परंतु हे ग्रंथात सगळ्या महत्त्वाच्या चरित्रांमध्ये हे
उदाहरण अनेक वेळा आलेलं आहे. आणि पाण्याचा फेस कसा येतो तसं देह व्यक्त स्वरूप आहे बाई, अव्यक्त टिकणारं नाही. टिकणारं आहे आणि देह व्यक्त आहे तो टिकणारा नाही. देह म्हणशील तर विचार कर म्हणाले. बघते ते भस्म धारण केलेले तपस्वी आहेत, रुद्राक्षमाळा गळ्यात आहे, त्रिशूल धारण केलेलं आहे, अत्यंत दुःख झालेलं आहे. अति दुःखातही मन परमेश्वराकडे वळतं, हा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, बरे झाले बाईल कर्कशा, दुःख नाही करत आहेत ते. आणि विशेष आहे, सगळं प्रतिकूल अवस्था आजूबाजूला सगळीकडे, पण तरी सुद्धा ते भगवंताशी एकनिष्ठ आहेत. हे विशेष असतं महात्म्यांचं. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, समर्थ सांगतात, अशा महात्म्यांच्या ठिकाणी भगवंत त्यांचं धारिष्ट पाहत असतो. पण त्याला नेमकं असं द्यायला असं वाटतं की या भक्ताच्या ठिकाणी भक्तही आपल्यापासून दूर जाता कामा नये. येऊ देत संकट म्हणतो, पण भक्त कधीही त्याच्यापासून, त्या देवही भक्ताला दूर करत नसतो. कुंती माता म्हणतीच आहे ना, विपत्ती दे सदा, तू दुःखच आम्हाला दे, विपत्ती दे, संकट दे, बाई आम्हाला काही देऊ नकोस रे बाबा. मग हे का म्हणते? ती विपत्ती येणार म्हटल्याबरोबर भगवंतांच्या रक्षणाला येतो, यांचं दर्शन इतरांना होतं त्याचं, हा त्याच्यासाठीच येत नसतो. तो त्याच्या येण्याचं अस्तित्व दाखवत नसतो, तो दाखवत असतो सगळ्यांना, अरे बाबांनो मी पण आहे, या रे अवघे जन, या सगळ्यांनी अनुभव घ्या. हे त्या ठिकाणी घडतं. तेव्हा तू हा देह पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे असं ते ठेवू नको. गुण कर्म काल याप्रमाणे पूर्वार्जित पाप पुण्यात भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. पंचमहाभूतांच्या कमी अधिक प्रमाणाने गुणोत्पन्न होतात, त्यानुसार गुण जसे असतात तसे कर्मही तसं घडत असतं. हा गुण उत्पन्न होतो आणि त्यानुसार ऋणाप्रमाणे कर्मही घडत असतात. कर्मानुसार दुःखही प्राप्त होतं. माया मोहाने संबंध गुंतून जोडले जातात. मायेला अनुसरून सत्वरज तम या गुणनिर्मिती होते. हा देही त्या त्रिगुणांचा असतो. म्हणून कालात्म श्रीहरी त्याला म्हटलेलं आहे, कर्ममुळे कर्मजन्य जन्माला आत्मा येत असतो. आत्मा बरोबर काहीही नाही, पण कर्म त्याच्या भोवती असतंच असतं. त्याला काही नाही आहे, परंतु त्याची ससेहोलपट मात्र आहे. ते कर्म त्याला घेऊन पुढे पुढे सरकत असतं. त्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. एकदा का स्वतंत्र अस्तित्व कळलं की त्याच्या भोवती काही टिकत नसतं. आणि म्हणून देहाचे गुण कर्माधीन असतात. देहस्थितीची कल्पना केली की देह पंचमहाभूतांचा आहे आणि म्हणून ते मिश्रण झालेले काल कर्म आणि गुण यामुळे स्वाधीनता पंचमहाभूताचा देह असतो. तो उत्पन्न झाला तरी संतोष असू नये, गेला तरी खेद करू नये. मनुष्याच्या गर्भावस्थेपासून तो नाशवंत आहे. गुणकर्म जसे आहेत तसा तो जगतो. मरण कोणालाही मृत्यू लहानपणी, तरुणपणी, मोठेपणी येतच असतो. ज्याचं जसं कर्म असतं तसं त्याचं आयुष्य असतंच. म्हणून समर्थ फार छान एक दास सांगतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे. कोणी थांबू शकत नाही आणि थांबायचं नसतं. आणि यासाठी आयुष्य सुखदुःखमय आहे. पाप आणि पुण्य अटळपणे भोगावे लागतात. विद्वान असला किती थोर असला तरी चुकवू शकत नाही. देवाकडे जाण्यासाठी दुःखाचा उपयोग होत असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. दुःखाच्यामुळे संकटामुळे जीव अधोगतीला जातो, नाही तर साधारणपणे ते होता कामा नये. आणि म्हणून अंतर्मुख व्हायचं आहे. अशा प्रकाराच्या गोष्टी आपल्या त्यांनी पुष्कळ सांगितल्या. जीव पराधीन आहे. वास्तव तारुण्य आणि म्हातारपण जास्त पराधीन आहे. जन्म आणि मरण हे स्वाधीन नाही. यासाठी ज्याप्रमाणे अत्यंतिक क्षेम आणि कल्याणाचा विचार आहे तो तू करावीस. ती म्हणते, मी माझ्या पतीला एवढ्या दूर आणलं. सर्व नातेवाईक दूर आहेत, घरची मंडळी दूर आहेत. दुर्दैवाने पतीला रस्त्यात मरण आलं आहे. आई वडील नातेवाईक आपणच सर्व आहात. इतर लोकांना सांगते, माझ्यावर कृपा करा, उद्धार करा. आलेल्या साधू महाराजांना तिने प्रार्थना केली, तुम्ही तारक आणि मारक आहात, तपस्वी आहात, मला उपदेश केलात, आता मी काय करू हे तुम्ही मला सांगा. संसारात सुख आहे ते आपल्या सावरणाऱ्या जीवाला सतत वाटत असतो. तो कर्माचा परिपूर्ण ज्ञान कोणालाही होत नाही. म्हणून दैवी भागवतात म्हणतात, कर्मानुघनागती. अशा प्रकारचा विचार त्या यांनी सांगितलेला आहे. आता झालं कसं, तिने आता विचारलंय त्यांना, मी काय करावं, कारण हे निघालं कशावरून. तर तो पती जिवंत झाल्यानंतर जेव्हा ती सौदामिनी, मागच्या चित्रांगताची पत्नी, ही त्यांना म्हणते गुरूंना, मला अनुग्रह द्या. तेव्हा ते म्हणतात, अनुग्रह देता स्त्रीला देता येणार नाही. म्हणून वैदिक मंत्राचा अधिकार, कोणत्याही वैदिक कर्माचा अधिकार हा स्त्रीला नाही. आता हे का, हे अनेकांचे प्रश्न आणि समस्या असतात. एक काळ होता, नाही म्हटलं की का म्हणायची पुढे प्राज्ञाच नव्हती. पण आता मात्र मुक्त स्त्री का स्त्री मुक्ती, काही मला कळत नाही त्यातलं, पण ते विकोप्याला गेलेलं इतकं आहे की आता त्याचं पलीकडे झालेलं भस्मासुरासारखं. म्हणून त्या आमच्या नाथ महाराजांनी फार छान केलेलं आहे, बये दार उघड तू, बये दार उघड. ती त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणते, अगं हे बघ समाजात काय चाललंय, दार उघड, जागी हो, पेटून उठ आणि इथे रणांगणात ये, नाथ सांगतायत. आणि ते सगळं झालंय. आणि आता एक शेवटी लिहिलंय नाथांनी, बये दार लाव तू, बये दार लाव. आणि ते जे चित्र तिच्या पुढे मांडलेलं आहे ना, महालक्ष्मी म्हणून अभंग गाथ्यामध्ये, हेही सांगतो बघा तुम्ही. ते आजचं विदारक दृश्य नाथांनी 700 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. काय असेल, कसं असेल, स्त्रिया काय झाल्यात. आणि आता तू नुसत्या ओट्या घेत हिरव्या साड्यांच्या बसू नकोस, नाथ सांगतात तिला, आपण नाही म्हणायचंय. बसलेस का, त्यापेक्षा दार लावून घे, हे तुला नाही आवरता येते. हे त्यांनी लिहिलेलं वाचा, म्हणजे खरंच काय आहे ते कळेल आपल्याला.
सगळ्यांना. इतकं स्वरूप आहे. तसं यांनी या ठिकाणी सांगितलं, हे नाही बाई. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तिला ते सांगतायत पुढे की ठीक आहे, आता कसा आचार असला पाहिजे मग. तिने विचारलंय आता की मी काय करावं मग. तेव्हा त्यांनी ती सगळी माहिती सांगितली. हा सिद्ध आचाराबद्दलची माहिती सांगतायत. सध्याच्या काळात हे सांगणं अत्यंत कठीण आहे. कारण हे सांगायला लागलं की सगळ्या संघटना येऊन उभ्या राहतील माझ्या भोवती. अर्थात मला त्याची सवय झालेली आहे कॉलेजमुळे, पण उभ्या राहतील. मी त्याच्यातला मतितार्थ भागाच्या रूपाने फक्त व्यक्त करतोय, दोन्ही दृष्टीने. वेळ काळ, आत्ताचा काळ म्हणजे परिस्थिती, आणि वेळ म्हणजे आपली आत्ताची असलेली घटेभराची वेळ, ही लक्षात घेता मी संक्षेपाने आपल्या पुढे मांडतो. सिद्ध म्हणाले, पूर्वी लोपामुद्रानी अगस्तींची पत्नी महान पतिव्रता होते, आणि म्हणून तिने त्या ठिकाणी काही विचार सांगितला. विंध्य आणि मेरूचा विचार पहिल्यांदा सांगितला, आणि मग तिने सगळं सांगितलेलं आहे की काय करावं स्त्रीने. हे स्वरूप त्यांनी सांगितलं. श्रीहरीची सेवा करणं म्हणजे काय आहे, तर कुटुंबामध्ये सेवा करणं. घर कोणाला म्हणतात? घर, ज्या घरात स्त्री असते त्याला घर म्हणतात. लक्षात घ्या. एकटे पुरुष असतील, विदूर जरी असला तरी त्याचं ते घर नसतं. मग एकटी जरी विधवा स्त्री असली तरी तिचं घर असतं. घराचं महत्त्व सांगतोय. घराचं महत्त्व कसं आहे, तिच्यावर सगळं घर अवलंबून आहे, म्हणजे कुटुंब अवलंबून असतं. किती प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून आमच्याकडे मातृदेवो भव पहिलं आहे. पण आता तेही या लोकांना, महिलांना पचनी पडत नाही. आम्हीच का, हा एक मोठी समस्या आहे. असो, त्यांनी पुष्कळ विषय सांगितला आहे. पतीला नावाने हाका मारू नये, त्याचं आयुष्य कमी होतं. पुरुष आणि स्त्रियांचं निरीक्षण एकमेकांच्या वेळेला परठिकाणी करू नये. परपुरुषाच्या ठिकाणी आसक्ती असू नये. घराची स्वच्छता राखावी, सडा संमार्जन करावं, देव आणि देवपूजा उपकरणी घासून ठेवावी, वगैरे पुष्कळ विषय सांगितले. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पुरुष जरी कितीही नीटपणे करणारा असला, लक्षात घ्या, तरी सुद्धा स्त्री इतकं स्वच्छता त्याला जमणार नाही, जमत नाही, हे गृहीत धरलंच पाहिजे. ते प्रत्येक निसर्गाने प्रत्येक गोष्टीसाठी तसे तसे ते पिंड तयार केलेलेच असतात. मीच का म्हणून नाही, तर माझ्याकडनंच परमात्मा हे करून घेतोय, ही धारणा पाहिजे. म्हणून तिला सांगतायत ते की बाई असं करू नकोस. तुला काय करायचंय, तर हे सगळं करायचंय. हे तुझ्यावरती अवलंबून आहे. हे तू केलंच तर आहे, अन्यथा नाही. कुटुंब राहत नाही. कुटुंबामध्ये बालसंगोपन, घराचं सगळ्यांना राखणं, आणि तिला इतरांनी सहाय्य करणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर्फी नाही होत ते. आणि म्हणून हे त्यांनी सांगितलं. रजस्वला दिवस पाळावेत.
हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. रज का पाळायचे आहेत? आपण भागवतात ऐकलेलं आहे की ते इंद्राचं पातक आहे आणि ते विश्वामध्ये सृष्टीमध्ये चारांनी घेतलं. पाणी, भूमी, वृक्ष आणि स्त्रीने. तोपर्यंत मनस संकल्प सृष्टी होती. पण ते पातक घेतल्यामुळे पुढे मैथुन सृष्टी निर्माण झाली आणि अनेक प्रकारचे दोष निर्माण झालेले आहेत. आणि दुसरा फिजिकली म्हटलं तर त्या ठिकाणी त्या काळामध्ये स्त्रीला विश्रांतीची नितांत गरज असते. आणि आता इथे तुम्ही मुक्त स्त्री किंवा स्त्री मुक्तीचं आंदोलन करा पुरुषांनी घरात काम म्हणा ना, ते नाही. आम्ही करणार नाही, तुम्ही करायचं पाळायचं नाही, हे असला उद्योग चाललेला आहे सध्याचा. आणि मागासले पण नाही आहे. ही अस्पृश्यता म्हणजे मागासलेलं पण नाही आहे. निसर्गाने दिलेलं आहे, पण वरदानही सांगितलंय की त्या ठिकाणी तू अतिशय सेफ राहा, संरक्षित राहा. पण ते आता कालबाह्य वाटतंय, काय करावं? तेव्हा गुरु महाराज सांगतात, सिद्धमुनी सांगतायत ते पाळलं गेलं पाहिजे. वेदपठण त्या काळात ऐकू नये. आणि मग सांगितलंय की हळद, कुंकू, काजळ, पिंजर, मंगलसूत्र हे धारण करावं, पतीची निंदा करू नये. धन देव कार्यासाठी, पितर कार्यासाठी आपण वापरावं, मदत करावी. सर्व सासर माहेरच्या लोकांना धरून राहावं, संतोषी राहावं. पतीच्या ठिकाणी गुरु, धर्म, देव, तीर्थ जाणावी. विधवा आचारही सांगितला. पती पत्नी देहाच्या सावलीप्रमाणे असतात. चंद्रमा मावळला की चांदणी जशी लोप पावते तसं वागावं. आणि त्यामुळे याच्यामध्ये दोष गुरुचरित्राला दिला जातो सहगमन म्हणून. सहगमनाचा अर्थ जो साधारणपणे लावतात तो अर्थ खरा नाही. ही एक सामाजिक गरज त्यावेळच्या स्थितीत होती म्हणून ती रूढ झाली. पण ते मुळामध्ये आपल्याकडे धर्माने सांगितलेलं नाही. धर्माने काय सांगितलंय याचा इथे खुलासा नाही आहे, पण मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पती आणि पत्नी हे जेव्हा आमचं अग्नी पुढे साक्ष होते तेव्हा पती आणि पत्नी मिळून एक देह आहे. म्हणून पत्नीला म्हणतात अर्धांगिनी. म्हणजे एक बाजू स्त्री आहे, एक बाजू पुरुष आहे. म्हणजे दोघंही एकत्र आहेत, ही धारण आहे. एक अग्निरूप झाला, पती किंवा पत्नी, पत्नीचं धरू आधी, पतीचं धरू झाला की दुसराही अग्निरूप आहे, ही धारण आहे. म्हणून जसा अग्नी सर्वत्र फिरून चालत नाही तसं स्त्रीलाही सर्वत्र बंधन घातलेलं सारखं वाटतं, पण ते खरं संरक्षण आहे. ते खरं संरक्षण आहे. तो अग्निरूप आहे. पण विदूर अवस्था त्यापेक्षा वाईट आहे. त्याला तात्काळ संन्यास आहे. त्यांनी तो घेतला नाही तर त्याला दोष आहे. म्हणून त्याचं उदाहरण आहे टेंबे स्वामींनी पत्नी निवर्तल्यावर 14वा दिवस झाला, 15व्या दिवशी उदक शांत झाली, 16व्या दिवशी त्यांनी लगेच संन्यास घेतलेला आहे. अनाश्रमी न तिष्ठती. त्याला कुठल्याही धर्मकार्यात प्रवेश घेता येते, पण विधवा स्त्रीला प्रवेश घेता येतो. ती सगळं घर सावरू शकते, पण पुरुष सावरू शकत नाही. त्याला धर्माने अधिकार दिलेला नाही. म्हणून पूर्व काळामध्ये आपण कथा कादंबऱ्या वाचल्या असतील तर साधारण हरिनारायण आपट्यांच्या कादंबऱ्यात उल्लेख आहे की त्यावेळच्या काळामध्ये पुरुषांनी जरी लग्न केलं
गेली स्त्री तर लगेचच्या लगेच 15व्या दिवशी लग्न केलेलं आहे. याचा अर्थ काय? अनाश्रमी न तिष्ठती, असं पुरुषाला ठेवायचं नाही म्हणू नये ते. पण ह्याचा विपर्यास पुढे काळात घडला आहे. पण धर्मशास्त्रांनी दिलेली आज्ञा सांगतोय मी. त्यामुळे स्त्रीला संस्कार असतील तर सगळ्याचे अधिकार आहेत. म्हणून स्त्रीचा पहिला संस्कार कोणता असतो? तर विवाह. मग विवाह जर करायचा म्हटला आणि जर अधिपत्रिकेवरनं कळालं की वैधव्य योग आहे तर तो टाळू नये. विवाहच करायचा नाही तर त्या जीवावर देहावर कोणतेही संस्कार होत नाहीत. पुन्हा दोष निर्माण होऊन ते होतं, त्रासदायक होतं. म्हणून ते करायचं नाही. आता पुरुषाला सुद्धा तेच बंधन आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या ज्या पूर्वीचे काही जे लोक झालेले आहेत, आता उदाहरण गोळवणी महाराज वगैरे, नाईलाजाने बोलतो ते दोष राहतात. म्हणून एक प्रघात शास्त्रांनी मांडलेला आहे की जर पुरुष तसा असेल तर त्याचा निदान लगेचच्या लगेच जिवंत स्त्री म्हणजे स्त्रीशी झाला नाही विवाह तरी त्याचा रुई वृक्षाशी विवाह करून द्यावा. तर त्याच्यावर संस्कार आणि या गोष्टी होतात आणि दोष लागत नाही. आणि स्त्री असेल तर तिचा विवाह कुंभाबरोबर तरी करून द्यावा, तर तिला सगळ्या संस्काराचा अधिकार होऊन त्या जीवाची सुटका. ह्याच्यात नाही ते सांगितलेलं, नाही तर मला परत विचारायला या म्हणून माहिती सांगतोय. नाही, हे आचार का सांगितलेत ह्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघायचं आहे. आणि त्यामुळे पतिव्रता हे एक तप आहे. पतिव्रता हे तप आहे. त्या तपाचं सामर्थ्य काय आहे? आपल्याला महाभारतात उदाहरण सापडतं गांधारीचं. तिला माहिती नाही आहे आपला पती अंध आहे. पण जेव्हा तिला कळतं की आपला होणारा पती अंध आहे तेव्हा ती लग्नवेदीवरती उभी राहते, डोळ्याला पट्टी बांधून घेते आणि म्हणते मी पण विश्व पाहणार नाही. ही तोप आहे. आता यात सामर्थ्य कसं होतं? तर तिला दुर्योधनालाही बळकट करायचं आहे. तिने केलं काय? सगळा हरण्याची वेळ येते म्हटल्याबरोबर तिने दुर्योधनाला निरोप दिला, तू पहाटे माझ्याकडे विवस्त्र ये. हे भगवंताला कळालं. भगवंत मध्येच उभे राहिले. अरे असं कुठे चाललंस? म्हणाले आईनी बोलवलं म्हणून काय, पण आता तू मोठा आहेस ना, कळत नाही तुला? विवस्त्र म्हटलं. अरे मग तुला समजत नाही? फुलांचा चोळणा घाल आणि जा, जे फुलांची चड्डी घाल. थोडक्यात मी शब्द काढत नव्हतो. जा. तेव्हा म्हणाला काही हरकत नाही, घेऊन गेला. आईने सांगितलं समोर उभा राहा. डोळ्याची पट्टी काढली आणि नखशिकांत त्याला पाहिलं. लगेच पट्टी बांधली. काय रे, तुला कोण गुरु भेटला? कोण नाही म्हणाला. गुरु त्याला कुठे माहिती आहे कृष्ण हा गुरु आहे? कृष्ण वंदे जगद्गुरु असताना सुद्धा त्यांनी ओळखलं नाही. ती म्हणाली नाही, तुला कोण भेटलं सांग मला. तेव्हा तो सांगतोय कृष्ण भेटला. बरोबर आहे म्हणाले, म्हणून तुला असं यायला लागलं. आता तुझा नाश आहे. तिच्या दृष्टीमुळे त्याचा देह हा वज्रासारखा झाला होता, पण कमरेचा भाग हा फुलांनी झाकोळल्यामुळे ते तिथेच गुंतलं आणि तिथेच वार लागून तो गेलेला आहे. हे पतिव्रतेचं तेज आहे. तेजाचा प्रभाव काय असतो हे सांगतोय मी. याचं नाव पातिव्रत्य. तोप आहे ते. उगीच काहीतरी करण्यात अर्थ नाही, समजून घेण्यात अर्थ नाही. एक चाली रीती रूढी ह्या
धर्म आणि रूढी परंपरेने सगळं समाजाचं वाटोळं केलेलं आहे. रूढी आणि परंपरेने यांनी नाही केलं, धर्माने केलं नाही, शास्त्रांनी केलं नाही, पण त्याचे विपरीत अर्थ लावलेले, विपरीत अर्थ. कितीतरी गोष्टी सांगता येतील. हा गणपती बसवतो आपण, काहीही ते गणपती आणि अनंत चतुर्दशीचं संबंध नाही. आम्ही कोणी उठलं, त्यांनी सांगितलं, आम्ही केलं, काही संबंध नाही. आणि पार्थिवाचं तेज किंवा हे फक्त 3 तासापुरतं असतं, 1 प्रहर. आपण जे बसवतो गणपतीन करतो ना, हे सगळं व्यर्थ आहे, निरर्थक आहे. त्याचं राहतच नाही, पावित्र्यही राहत नाही, तेजही राहत नाही. आणि म्हणून तिथे पद्धत अशी आहे, मी सांगत नाही, गणेश पुराण सांगताय, पद्धत अशी आहे, श्रावण चतुर्थीला सुरुवात करायची आहे व्रताला, ते धातूच्या गणपतीवर. आणि धातूच्या गणपतीवर झाल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला 1 महिन्याचं व्रत आहे ते. मग त्या ठिकाणी करायचं आहे काय, तर फार महत्त्वाची गोष्ट आहे तिथे. पार्थिव गणपती हातावर तयार करायचा, मृत्तिकेचा, त्याची पूजा करायची, नैवेद्य हातावरच समर्पण करायचा आहे, तो विसर्जन करायचा आहे आणि मग प्रसाद ग्रहण करायचा आहे. आम्ही करतो काय? ही एक परंपरा फक्त आत्ता पेशव्यांनी चालवली होती, त्यांच्या बरोबरीच्या सरदारांनी चालवली होती. आणि त्याच्यातले आत्ताचे शेवटचंच घराणं म्हणजे आबासाहेब मुजुमदार कुटुंब. त्यांच्याकडे गणपती हा आता महिन्याचा बसवणं नाही आहे, पण निदान शेवटचा आठवडा ते बसवतात त्याच पद्धतीने. आणि इथे लोक ओरडायला लागली म्हणून त्याच दिवशी घरात विसर्जन करतात, पण दुसऱ्या दिवशी नेऊन विसर्जन करतात. ही प्रथा आम्ही मूर्खपणा करतोय. कितीतरी, काहीही अर्थ नाहीये त्याला, तरी आम्ही करतो. करणारच का लग्नातली एक प्रथा बंद? सगळ्यांनी ठरवा. आदल्या दिवशी आम्ही मुलाचं लक्ष्मी नारायण वराय म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी वराय म्हणून पूजन करतोय, सीमांत पूजन. आणि दुसऱ्या दिवशी कान पिळायला झालं योग्य? केवढं निरर्थक आणि विरुद्ध आहे. कशासाठी? म्हटलं धर्माने सांगितलंय का? अजिबात नाही म्हणाले. मग का करता? लोक म्हणतात म्हणून. द्या ना लोकांना सोडून, पण ते धर्माला विटंबना होत आहे ना, कशाला करायचे नाही त्या गोष्टी? नाही, आम्ही त्या आमचं सर्वेचं लग्नात व्याही म्हणाले, अहो तिला भाऊ सखाने दुसरा भाऊ होता, म्हणाले त्यांनी रजा काढून आलाय ना, मग त्याला द्यायचंय ते देऊ, कान पिळून देणार नाही. तेवढ्यासाठी आलाय. म्हटलं पिळण्या इतका तो नारायण अजून झालेला नाहीये, तर पिळून देणार नाही. हे करणारे वेड्यासारख्या प्रथा आहेत. कितीतरी गोष्टी सांगेन, आता वेळ नाही, तेवढं बोलत नाही, माहितीसाठी बोललो. आणि म्हणून भारतभूमीचे वैशिष्ट्य आहे आर्य वैदिक धर्म, स्त्रीचं पतिव्रता आणि स्त्रीचं पावित्र्य जपणार आहे. कला, कौशल्य, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान, भक्ती, शौर्य, मंत्रविद्या, योगविद्या ही सगळी आमची वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये पातिव्रत्य व्रत हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच विष्णू स्वरूपी मानलेलं आहे. गूढ शास्त्रीय शोधाची कोणालाच कल्पना नाही, त्याची चेष्टा होते. आणि म्हणून अनुसया मातेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की तिच्या एका संकल्पाने देवता जरी आल्या तरी त्या बालक रूपामध्ये प्रगट झाल्या. हे त्यांचं एक आपल्याला पातिव्रत्य स्वरूपाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अशा प्रकाराने त्यांनी सगळं गोष्ट सांगितली तिला. मग सगळं सांगितल्यानंतर विधवा आचारही सांगितला. विष्णूचं
व्रतस्थ राहावं, आचार सांभाळावा, शास्त्रशुद्ध आचरण करावं, विष्णुपूजा करावी, तीर्थयात्रा, व्रत, उपवास करावे, वैशाख मास, माघ मास, कार्तिक मास याचं विचार महत्त्व सांगितलं. मग आहाराबद्दलही त्यांनी सांगितलं. पती सर्वांशी प्रेमाने वागावं. तपस्वीनी तुला काय पटेल ते कर हे सांगितलं. सर्व दुःख सोडून दे, दोन्ही मार्ग चालणार आहेत. त्याही मार्गाने गेलीस तरी, याही मार्गाने गेलीस तरी. तेव्हा समगमनाचा निर्धार तिने केलेला आहे आणि तो केला असताना ती त्या ठिकाणी निघाली आहे. त्या तपस्व्याने जाताना केलं काय, तू जर काही करणार असशील तर 2 रुद्राक्ष दिले. तिने स्वतः बांधले आणि 2 रुद्राक्ष पतीच्या कानात अडकवले. आणि ती पत्नी मग त्या स्त्रीला घेऊन निघाले. स्त्री पतीला घेऊन संगमावर निघालेली आहे. रुद्राभिषेकाचं तीर्थ तिने पतीच्या शवावर, मग तिथे आल्यावर गुरूंनी रुद्राभिषेक करा म्हणून सांगितलं आणि ते रुद्राभिषेक केल्यामुळे ते तीर्थ त्या पतीच्या कानावरती, अंगावरती शिंपडलेलं आहे. हे सर्व तिने झाल्यानंतर त्या ठिकाणी ती म्हणाली, आली आहे ती आणि म्हणाली मी आता गुरूंचं दर्शन घेते आणि जाते पुढे. म्हणून त्याप्रमाणे ती दर्शन घ्यायला गेली. गुरूंनी रुद्राभिषेक करायला सांगितला आणि ते म्हणून गेले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लोक हसले, ते ध्यानात होते, पण बांगड्यांचा तिचा आवाज ऐकून ते त्या ठिकाणी बोलले. मग त्यांनी सांगितलं, लोक म्हणाले अहो आता सहगमन या निघाले, पती गेलेला ना, आशीर्वाद कसा दिला, असं आहे का, ठीक आहे असू दे, करा रुद्राभिषेक सगळ्यांनी. म्हणजे हे उत्तर काय आहे ह्याच्यात, असे प्रसंग उभे राहिले, रुद्राभिषेक करा. वाढदिवसाला करायचं झालं, रुद्राचा अभिषेक करा. केक कापू नका, मेणबत्त्या विझवू नका. सगळ्यात उत्तम आहे रुद्राभिषेक करावं, ते पाणी स्वतः घ्यावं. वाढदिवसाचं सांगतोय, गेल्यावरचे अभिषेक देवाला नको. देवाला त्याच्या कर्माचं, पितरांचं श्राद्धपेक्षा आधी कर्म आहे. तिथे देवाला अभिषेक हे नाही अजिबात, ही रूढी. आणि म्हणून त्याचं चिंतन करण्याची ही गोष्ट आहे सगळी. अशा प्रकारचं आहे. मग तिला त्या ठिकाणी आणलं गेलं, त्या तीर्थशिंपळा ते जागृत झाले आणि तिला तपस्व्यांनी सांगितल्याची आठवण झालेली आहे. त्याप्रमाणे तिने स्वामींना प्रार्थना केली, सगळं झालं. मग त्या ठिकाणी अशा प्रकाराने सर्व सांगतायत. हे सगळं सांगताना का दिसतं असं, त्याची 2 गोष्टी. मगाशी रजोगुणाची कथा सांगितली, त्यातनं दुसरा भाग महत्त्वाचा. स्त्रीचा स्वभाव जात्यात चंचल आहे. समाजरतेने तिचं स्थान फार महत्त्वाचं आहे. बाल, ब्रह्मचारी, गृहस्थ आणि संन्यास या आश्रमाचे ते महत्त्वाचं स्थान आहे. तिच्या पायावर अवलंबून असणारा हा संसार असतो. बालपणी पोषण, ब्रह्मचार्याचं पालन, गृहस्थाचं श्रमात आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ते सगळ्या मर्यादा सांगितल्या आहेत. विपरीत परिणाम समाजरचनेवर होऊ नये. समाजात सुप्रजा, सुव्यवस्था, एकजिन्सीपणा आहे, म्हणजेच देवत्वाकडे जाणारी मनोवृत्ती पाहिजे आहे. जीवाचा पुढला संसार काळ हा चालू राहणं आवश्यक आहे, यासाठी हे सांगितलेलं आहे. सतीचं जाणं याचा अर्थ काय समजायचा, देहध्यास संपणं म्हणजे सती जाणं. लक्षात घ्या, सहगमन तसं नाहीये. देहध्यास संपला पाहिजे. त्याला समर्थांच्या शब्दात हे काय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहध्यास म्हणजे सती जाणं.
पुरुषालाही आहे, स्त्रीलाही आहे. म्हणून ते पुरुषाला त्यांनी लगेच धर्मशास्त्राला जोडूनच टाकलंय. त्यांनी अनाश्रमी नाही राहायचं. मग त्याच्यासाठी कुटीचक संन्यासही सांगितला. राहा मुलाच्या घराजवळ. त्यांनी कर्तव्य आहे त्याचं, त्यांचं पालन पोषण करणं. वृद्धाश्रम नाही आहे. आमचा सांगत नाही, सगळ्याचं संगोपन करणारा आहे धर्म. असा उदात्त विचार तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आहे. आणि म्हणून हे पती पत्नी म्हणजे देहाच्या आश्रयावर असणाऱ्या चैतन्य असतं. हे चैतन्यावर प्रेम करायचं नसतं. देहासक्ती संपली गेली पाहिजे. मीरा आणि कृष्ण देहासक्ती संपली. शरीर अग्नीला अर्पण करायचा हाच भाव आहे. आणि म्हणूनच मीरेनी नैवेद्य जो भगवंताला समर्पण आहे विषाचा, तोच पेला तिने घेतला. पण तिने घेतलेलं विष हे भगवंताच्याही शरीरावर दिसू लागलं मूर्तीमध्ये. आणि तेव्हा तिचा देह जसा पडला असेल ती स्थिती तिथे पण त्याची झालेली आहे. म्हणून बाके बिहारी हा श्रीनाथजी आहे. त्याचा पुष्कळ इतिहास आहे तो मोठा. मीरेचं विष जसं भिनत गेलं ती हे झाली, तसा त्या ठिकाणी तो बाहेर पडला आणि श्रीनाथजीकडे तो प्रगट झालेला आहे. भगवंताला सहन होत नाही. मग हे आमचं सतीत्व आहे. तिने कशाचा स्वीकार केला होता, तो भगवंताच्या ठिकाणी कसा प्रगट झाला, हा इतिहास आमच्याकडे साक्ष देणारा आहे. आणि मोठा त्याग आहे याच्यामध्ये. आणि म्हणून ईश्वराची उपेक्षा करू नये. ईश्वरतेची कल्पना या जीवांना नसते. देह सुहृद असतो. तो जो दया शक्ती भगवंताची आहे, त्याच्यावर उपकार करणं हा, त्याच्यावरच उपकार करणं हा धर्म आहे असं वाटायला लागतं. म्हणून विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे तो भक्तवत्सल दयाघन दयेचा सागर म्हटलेला आहे. मनुष्य धर्माचरणाने सत्वकर्माचे उद्धार होत असतो. मृत्यूसमोर असताना दयावत्सल स्वामींनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जीवाची जन्मोन्जन्म वाटचाल मोक्षमार्गाने चाललेली आहे. जीव एक आहे, शरीर भिन्न आहे, देवताच्या ठिकाणी विलीन होणं. याचा अर्थ आहे गोप आणि गोपी एक रूप झालेले आहे. हे जेव्हा घडत असतं तेव्हा ह्याही भाग घडत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून स्त्री की निंदा मत करो, नारी सन रतन के खान, जिस खानी में पैदा हुए, शुक भीष्म हनुमान, कबीरजी सांगतात. म्हणून प्रत्यक्ष परमात्मा भक्ती आहे. नैवेद्य झाल्यावर आपण त्याला दिल्यावरच त्याप्रमाणे घेतो. तीच भावना पती आणि स्त्रीमध्ये आता ते भाव सगळे संपलेले आहेत. पतीचं जेवण झाल्यावर त्यात एक विधान आहे बरं का, की पत्नीनी जेवावं. त्याचा अर्थ काय आहे, आम्ही जो तो विष्णू स्वरूप मानत असू तर त्याचं नैवेद्य दिल्याशिवाय मी घ्यायचा नाही, हा भाव आहे. बंधन नाही आहे, हा भाव आहे तो. पण आता काय आवडत चवडत दामाडू, डाबा बाजूने उजवे बाजूने, हातही नाही पायही नाही. असो, चला त्याप्रमाणे आहे. आणि म्हणूनच विवेकी स्त्री पुरुषांनी गोष्टी लक्षात घेऊन वागणं. याचाच अर्थ एक आहे, परमार्थ आणि प्रपंच हा दोघांनीही विवेकाने करून यशस्वी व्हायचा आहे. त्याचं नाव परमार्थ आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा पुष्कळ झाला विचार. आणि मग ती स्त्रीला त्यांनी त्या ठिकाणी आणल्यानंतर तिला हे केलं. आणि मग ती आता म्हणायला लागली आहे, गुरु महाराज माझ्यावर उपकार करा, मला तुम्ही या ठिकाणी उपदेश करा. तेव्हा गुरु महाराज म्हणाले,
हा उपदेश मला देता येणार नाही. यासाठी तिला सोमवाराचं व्रत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सोमवाराच्या व्रताने सिमिंतिनी नावाचे आख्यान सांगितलं. तिने सोमवाराचं व्रत केलं. चित्रांगत राजाबरोबर तिला कळालं अगोदर की आपला पती हा जाणार आहे, म्हणून तिने लगेच त्या ठिकाणी लोपामुद्रांनी तिला सांगितलेलं होतं की तू या ठिकाणी 16 सोमवाराचं व्रत कर. तिने ते सोमवाराचं व्रत केलं आणि त्याच्यातून तिला योग्य ती मुक्ती झालेली आहे. अशा प्रकारचं हे सगळं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलं. विस्तार पुष्कळ आहे, पण वेळेअभावी आपण संक्षिप्ताने ते सगळं पाहिलेलं आहे. लढी वाळ बाल कमी अज्ञान तुझे, तुझ्या कृपेने दुःख जळेल माझे. अन्य उपाय नाही की निश्चयशे, नमस्कार माझा श्री दत्तात्रेयासी. अशा प्रकाराने भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना करून आजचा विषय आपण संपवूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पया. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.